हे आहेत माझे ओरिजिनल केस. हे असे वेवी पूर्वी नव्हते बरं का. मला 2011 पासून हायपोथायरॉइडिझम आहे आणि तेव्हापासून बऱ्याच वेळा माझ्या केसांच्या टेक्स्चरमध्ये बदल होत गेलेला आहे आणि सध्या हे असे आहेत. बरं, काही दिवसांपूर्वी कॉमेंट होती की तुला थायरॉईड असूनसुद्धा ताई तुझे केस छान आहेत, तर तू कशा पद्धतीनं काळजी घेते? तर हो, प्रत्येक स्त्रीचं आपल्या केसांवरती खूप प्रेम असतं, तसंच माझंही आहे. जेव्हा मला थायरॉईड डिटेक्ट झाला ना, तेव्हा सगळ्यात पहिली काळजी मला केसांविषयीच वाटली होती. कारण तेव्हा माझे केस खूप गळत होते आणि तेव्हापासूनच मी जरा जास्तीची काळजी घ्यायला लागली आहे. असं नाही आहे बरं का, की मी केसांवरती हीट अप्लाय नाही करत, करते. अगदी जेव्हा खूप गरज वाटत असेल तेव्हा करते. जसं की मी या अगोदरही दाखवत आली आहे, की मी हेअर स्ट्रेटनिंग घरीच करते, पार्लरमध्ये नाही. आणि आज पहिल्यांदा मी ब्लो ड्राय करणार आहे आणि म्हणूनच हा एक छोटासा स्पेशल व्हिडिओ त्याच्यावरती बनवते, जेणेकरून ज्या स्त्रिया, मुली घरी ब्लो ड्राय करणार असतील, त्यांनी यापूर्वी कधी केलं नसेल, तर त्यांच्यासाठी थोडंसं मार्गदर्शन की मी कशा पद्धतीनं करते आणि खरंच खूप छान होतात. मी जास्त हीट पण वापरत नाही, बघा तुम्ही पुढे. तर सगळ्यात अगोदर ब्लो ड्राय करण्यासाठी केस ओले असायला हवेत आणि जे माझे नव्हते, कारण सकाळी सकाळी मी केस धुतलेले होते, पूर्णपणे कोरडे होऊन गेले होते, म्हणून मी त्यांना ओलं करून घेतलं. टर्कीजच्या छोट्या टॉवेल म्हणजे जो पूर्णपणे मी ओला करून घेतला होता, त्याने केस छान ओले केले. केस ओले करून झाले, त्यानंतरची दुसरी महत्त्वाची स्टेप म्हणजे लोरियलचं एक्स्ट्राऑर्डिनरी जे ऑइल सिरम आहे ना, त्याचे 2 थेंब मी बोटांवरती पूर्णपणे स्प्रेड करून केसांच्या मुळाशी, केसांच्या वरून लावून घेतले. त्याने छान शाईन येते केसांना आणि फ्रिझीनेस थोडा कमी होतो. हे सारं इतक्या डिटेलमध्ये सांगण्याचं एकच कारण आहे, की खरंच अगदी मनापासून मी माझ्या केसांची काळजी घेते. असं वाटतं, की जे 4 केस आहेत ना, मग ते पांढरे का होईनात, पण ते टिकले पाहिजेत, एवढाच हेतू. आणि चला, आज पहिल्यांदा मी केस ब्लो ड्राय करणार आहे. सगळ्यात महत्त्वाची तिसरी स्टेप मी जी ऑलरेडी केलेली आहे, तुम्ही पाहिली असेल, की हीट प्रोटेक्शन स्प्रे वापरायचा आहे. न चुकता तो न वापरता अजिबात कोणतंही हीटिंग टूल केसांना लावायचं नाही. मी वापरलेले सगळे प्रोडक्ट टॅग करेन, तुम्ही नक्की चेकआउट करू शकता. आणि हा आहे अगारोचा ब्लो ड्रायर, ज्याचं सेटिंग, हीटिंगचं जे काही त्यांनी सेटिंग दिले ना, अगदी इझी आहे. काहीही त्यामध्ये अवघड नाही आहे. मी काय करणार आहे आज, मी खूप हायर मोडला न ठेवता, म्हणजे एकदम हाय हीट न देता एकदम स्लोला हीट देऊन पाहणार आहे. कारण ही माझी पहिलीच वेळ आहे. पहिल्यांदा वापरताना थोडीशी काळजी आता मी घेणार आहे. पण हा ब्रश मला खरंच खूप आवडला. आता हे असं नाही आहे, की यांनी मला हा PR-मध्ये दिला आहे म्हणून मी कौतुक करते आहे. नाही, तुम्ही बघा की किती पटकन केस अगदी छान ब्लो ड्राय झालेले आहेत आणि केसांना एक वेगळा छानसा लुकही आलेला आहे. अशा पद्धतीनं पार्टिशन मात्र आवर्जून करायचं आहे बरं का. म्हणजे स्ट्रेटनिंग करताना केस किंवा ब्लो ड्राय करताना केसांचं पार्टिशन करणं खूप महत्त्वाचं आहे. बिना पार्टिशन करता तुम्ही 1 तास जर का करायला गेलात, तर तसा रिझल्ट नाही भेटत. हे बघा, मी एकदा दोनदाच फिरवते आहे, तर किती सुंदर होत आहेत केस. केसांमधला गुंता मी ऑलरेडी काढलेला आहे, त्यामुळे मी इथं काढत बसलेली नाही आहे. पण तुम्ही या ब्रशनी सुद्धा म्हणजे इलेक्ट्रिक स्विच ऑन करण्या अगोदर फक्त चालू न करता हा ब्रश केसांमधून फिरवून गुंतासुद्धा काढू शकता. म्हणजे 2 in 1 याने काम करू शकता. मी आता डायरेक्ट ऑन केलेला आहे ब्रश, तर बघू शकता की किती छान एका साईडचे ऑलरेडी माझे करून झालेले आहेत. म्हणजे जो स्ट्रेटनर आहे तोही काम करतोच, पण त्याच्यापेक्षा ब्लो ड्रायरनी इझी झालेलं आहे हे काम आणि मला आवडलं आहे अतिशय. म्हणजे मी आता वापरू शकते. तसं तर मी हीट केसांना खूप कमीत कमी हल्ली द्यायचं ठरवते आहे, कारण एकतर उन्हाळाही इतका आहे आणि कुठं जाणं येणं नाही किंवा एखादा सण नाही आहे. आपल्याला कधी गरज पडते, कुठेही आपण निघालो एखाद्या कार्यक्रमामध्ये किंवा काही फंक्शन आहेत, तर खूप असे फ्रिझी केस, ते वेवी असं नाही घेऊन जाऊ शकत. मग अशा वेळेला अशा टूल्सची गरज पडते आणि भारी आहे हा. किंमत पण इतकी जास्त नाही आहे. हा मी टॅग करते आहे, नक्कीच तुम्ही बघू शकता, चेक करू शकता आणि बघा की अशा पद्धतीनं पटकन माझ्या दोन्ही साईडचं हे पार्टिशन छान पद्धतीनं अगदी छान स्ट्रेट झालेले आहेत केस आणि शाईन पण आली आहे केसांना. चला, आता वरून जे काही मी पार्टिशन करणार आहे, त्यामध्येही मी पुन्हा 3-4 वेळा सेक्शन करणार आहे आणि मधला पार्ट सगळ्यात शेवटी आपण करणार आहोत.
तुम्हीसुद्धा जर का ब्लो ड्राय करणार असाल तर अशा पद्धतीनं पार्टिशन करूनच करा. खूप छान आणि कमीत कमी वेळामध्ये बनतं. आज मी खरं सांगते, खूप हिट दिलेली नाही केसांना, तरीसुद्धा केस छान झालेले आहेत. ॲक्च्युअली हे जे तुम्ही पाहताय ना टूल, हे बिलकुल असं भाजत वगैरे नाही बरं का. म्हणजे तुम्हाला जर का भीती वाटत असेल की स्काल्पला टच झाल्यानंतर हे भाजतं का? तर नाही, बिलकुल भाजत नाही. अगदीच सेफ आहे. ब्रशची जी काही टोकं त्यांनी दिलेली आहेत, अगदी सॉफ्ट आहेत. आज ना एका कार्यक्रमासाठी मला जायचं होतं आणि मला अजिबात ते तसे फ्रीझी केस घेऊन जायची इच्छा नव्हती आणि म्हणूनच हा अगारोचा हेअर व्हॅल्युमायझर वापरायचं ठरवलं. तर हा ड्रायर प्लस स्टायलिंग ब्रश यांचा 2 in 1 कॉम्बो आहे बरं का. अगदी केस सकाळी धुतल्यानंतर थोड्या वेळाने म्हणजे जेव्हा ते 50% सुकलेले असतात किंवा 70% सुकलेले असतात, त्याच वेळेला त्यांना व्हॉल्यूम, स्मूथनेस आणि सलूनसारखा ब्लो ड्राय देण्यासाठी हा ब्रश अतिशय उत्तम वाटतोय मला. 1200 वॅटची पॉवरफुल मोटर आहे याला, ज्याच्यामुळे केस लवकर सुकतात आणि त्याची जी ब्रशची जी त्यांनी ओव्हल डिझाईन दिली आहे ना, अगदी केसांच्या मुळापासून व्हॉल्यूम वाढवतं बरं का ते. बघा, छान दिसतायत ना? 3 हीट आणि 2 स्पीड सेटिंग्ज आहेत याला. म्हणजे तुम्ही तुमच्या ना केसांच्या प्रकारानुसार सेटिंग आपण त्यामध्ये निवडू शकतो. आता माझे केस कसे आहे त्या पद्धतीनं मी अगदी स्लो स्पीड, अगदी हीट कमी कमी देऊन केस स्ट्रेट करण्याचा किंवा याला व्हॉल्यूम देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि 360 डिग्री एअर फ्लो असल्यामुळे म्हणजे समान उष्णता त्या ब्रशमधून निघत असल्यामुळे अगदी पटकन केस ब्लो ड्राय झालेले आहेत. तुम्ही पाहिलेत. तर आता आम्ही निघतोय थोड्याच वेळात आणि नेहमीसारखं या इयरिंग्समध्ये कन्फ्युजन आहे की कोणत्या घालू. झुमकी इयरिंग्स माझी पहिली पसंती असते आणि त्याचमुळं या दोन्हीमध्ये सुद्धा मी झुमकीच चूज केलेली आहे. प्रेझेंटेबल राहणं किंवा नटणं कोणाला नाही आवडत, सगळ्यांनाच आवडतं हो की नाही. आणि प्रत्येक वेळेला पार्लरमध्ये जाऊन हा असा ब्लो ड्रायचा इफेक्ट देणं केसांना नाही परवडत. मला तर बिलकुल नाही आवडत की पार्लरमध्ये जाऊन खर्च करायचा आणि म्हणूनच अगदी सुरुवातीपासून मी स्ट्रेटनर वगैरे यूज करते. बरं, हा वापरताना एक काळजी आवर्जून घ्यायची आहे की पूर्ण ओल्या केसांवर हा अजिबात वापरायचा नाही. 70 ते 80% सुकवलेले असावेत मिनिमम. आणि हीट प्रोटेक्टंट सिरम जे मी वापरलं ते आवर्जून वापरायचं आहे. तर चला पुन्हा एकदा बघूया की सुरुवातीला कसे होते. तर हे बघा, हे ओरिजिनल आणि हा स्टायलिंग ब्रश वापरून अशा पद्धतीने स्टाईल केलेले हे माझे केस. कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा मला. आणि हे प्रोडक्ट खरंच चांगलं आहे, अगदी प्रामाणिक रिव्ह्यू. आवडला असेल तर नक्की घ्या, मी टॅग करते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक्स आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लव यू ऑल, बाय.